कृतघ्न संतती. अहो उठा ना, राजूला शाळेत सोडायचं नाही का? गोविंदरावांना पत्नीने झोपेतून उठवले. तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत मी राजूला तयार करते, असं म्हणत ती कामात लुडबुडत होती. घाईघाईने त्यांनी ब्रश केला. चहा तयारच होता. फ्रेश होऊनही ते लवकर तयार होऊन आले. तोपर्यंत शाळेचा गणवेश घालून मोजे, बूट, खाऊचा डब्बा, सॅक घेऊन त्याच्या पत्नीने राजूला गोविंदरावांच्या ताब्यात दिले. राजूला बाईकवरून पुढे टाकीवर बसवून गोविंदरावांनी बाईकला किक मारली आणि 15 मिनिटात ते राजूच्या शाळेत पोहोचले. राजूच्या शाळेत वर्गात सोडून ते परत घरी आले. जवळजवळ जाणता होईपर्यंत हा रुटीन होता. पुन्हा संध्याकाळी राजूला शाळेतून पुन्हा घरी आणण्यासाठी ही जावं लागायचं. आपली नोकरी सांभाळून ही काम करावी लागायची. राजू खूप हुशार व्हावा, खूप शिकावा यासाठी त्यांनी राजूला CBSE मध्ये इंग्लिश मीडियमला स्कूलमध्ये भरगप्प पैसा भरलेल्या श्रीमंती थाट असलेल्या शाळेत टाकले होते. तरी पण त्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची तेवढी खास नव्हती. साधारण क्लार्कची नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार? राजूची शाळेची फी, घर खर्च भागवता भागवता त्यांच्या नाकीनऊ यायचे. पत्नी सुनयाही शिवकाम करून 4 पैसे गाठीला बांधत होती. राजूवरच त्यांचा सगळा आस होता. राजू चांगला शिकला तर आपले जन्माचे पांग फेडेल अशी आशा होती. शेवटी आशेवरच तर मनुष्य जगतो ना. एवढं करूनही खर्च भागत नव्हता. घरात खूप ताणाताणी व्हायची. KG लेवलपर्यंत घरी त्यांचा होमवर्क घ्यायचं शक्य होतं, पण पुढच्या वर्गात गेल्यानंतर त्याला शिकवणी लावल्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि राजूच्या वर्गातले सारेच खूप शिकत होते. गोविंदराव अभिमानाने आम्ही शाळेत असताना कधी ट्युशन लावली नाही असे सांगायचे. पण काळ बदलला होता. जुन्या काळांचे गणित चालू काळात जमत नव्हते. बरं, ट्युशनच्या क्लासची फीही खूप जास्त होती. ती गोविंदरावांना शक्य नव्हती. कसे तरी काटकसर करीत त्यांनी ते सहन केले आणि राजूला कमी पडूनही दिले. पुढे जसं मोठ्या वर्गात गेल्यानंतर राजूला आपले वडील व मित्रांचे आई वडील त्याच्या परिस्थितीला खूप फरक जाणवायला लागला होता. दरवर्षी शाळेची ट्रिप जायची. तिथंही राजूला पाठवलं लागायचं. पण घर, नातेवाईक, रोजचा खर्च, करमणूक, 8-15 दिवसांनी बाहेर जेवायला जाणे, प्रवास खर्च पुन्हा दिवसे जातच होते. खर्च वाढता होता. खर्चाने, महागाईने त्यांचे कंबरडे मोडायचे. तरी पण दिवस जातच होते. राजूही आता खूप मोठा झाला होता. बघता बघता तो 10वीत गेला होता. अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते हे. या वर्षातच पुढची घडण घडत असते आयुष्याची. राजूच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या. त्यावेळेस राजूने घरात बाईकचा धोशा लावला. शेवटी कंटाळून आई सुनयाने तयार झाली आणि गोविंदरावाची अजून होकार भरला नव्हता. रात्री गोविंदराव घरी येताच जेवणे पार पडल्यानंतर सुनयाने हळूच विषय छेडला. अहो, काय म्हणते? मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. ऐकून घेचाल का? अगं, तू अजून काही बोलली देखील नाहीस. ते मी कसं ऐकायचं? तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीत चेष्टा सुचते. अहो, आपला राजू म्हणतोय त्याला ॲक्टिवा हवी आहे. कशाला पाहिजे ॲक्टिवा? हे काय गाडी चालवायची वय आहे का आता राजूचे? अन पडला झडला तर काय करायचे? हे उगीच असले डोक्याला ताण नको बाई. अहो, त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत आता. असल्या म्हणून काय झालं? त्याच्या पालका एवढी आपली परिस्थिती नाहीये का? त्याला समजत नाहीये का? जरा विचार करावा माणसाने. तुम्हाला नसेल घेऊन द्यायची तर राहू द्या. मी माझ्या बांगड्या विकून घेऊन देईन. बांगड्या विकून मी माझ्या बाळाला घेऊन देईन. सुनयाने जराशा फनकाऱ्यातच बोलली. पुन्हा हळूवार समजूत घालत म्हणाली, अहो, आता राजू आपला एकुलता एक मुलगा आहे. त्याने जीवाचे बरे वाईट केले तर सगळं जागच्या जागी राहून जाईल. तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवे. आणि हो, तसंही आजकाल बँका कर्जाने देतात गाड्या. भरू आपण हप्त्या हप्त्याने. सुनयाचे ते निर्वाणीचे बोल ऐकून गोविंदरावांनी सपशेल शरणागती पत्करली. शेवटी एकदाची ॲक्टिवा घरात आली. सगळं काही राजूच्या मनासारखं चाललं होतं. राजू 80त घेऊन क्लासला गेला. तसा तो अभ्यासात हुशार होता. बघता बघता 12वीत गेला.
अभ्यासही चांगला केला त्याने, पण थोडे मार्क कमीच पडले. त्याला मेरिटमध्ये ॲडमिशन मिळणे शक्य होते. त्याने मला मेडिकलला जायचे आहे, मला ॲडमिशन घेऊन द्या असा धोशा लावला होता. त्यासाठी पेमेंट सीटवर डोनेशन मोजून ॲडमिशन घेऊन दिले नाही तर नदीत जाऊन मी जीव देईन अशी धमकी दिली. शेवटी नाइलाजाने दोघांनी वडिलोपार्जित घर तारण ठेवून त्यांना डोनेशन ॲडमिशन घेऊन दिले. नुकत्या ॲडमिशनवर काहीच होणार नव्हते, तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षाचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच होता. मग एका मित्राने शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती दिली आणि ती माहिती आईवडिलांच्या कानावर आली व त्याचे हप्ते तो डॉक्टर झाल्यानंतर फेडता येते. जेव्हा तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर शिक्षण पार पाडू लागले. राजू डॉक्टर झाल्यानंतर त्या दोघांना कोण आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात मावेना होता. आनंद तर झाला होता, अभिमानाने छाती फुलून आली होती. त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते. आयुष्यातला क्षण अनक्षण राजूच्या उभारीसाठी खर्च झाला होता. या गोष्टीची त्यांना थोडीशीही खंत नव्हती. पोस्ट एज्युकेशन होता होता राजूला स्थळ येऊ लागले. मोठमोठ्या घरातील माणसे येऊ लागली. डॉक्टर राजू आता इंटर्नशिप करीत होता आणि इंटर्नशिप करत असतानाच त्याचे लग्न ठरले. मुलगीही डॉक्टरच होती. आता तर सर्व काही सुरळीत चालू होतं. एका सुमुहूर्तावर दोघांचे 4 हात झाले होते. सुनैनाला वाटले आता आपल्याला आराम मिळेल, पण कसंच काय दुसरंच घडून गेलं. अजून पूर्वीपेक्षाही दुप्पट काम पाठी लागले. मुलगा व सून दोन्ही सासरच्या गावी राहण्यास निघून गेले होते. सुनेच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलही टाकले होते. आता राजू आईवडिलांपासून दुरावत चालला होता. आता त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. सुनयाला कधीही वाटले नव्हते की आपला मुलगा आपल्यापासून दुरावला जाईल आणि वडिलांनी सुद्धा कधी अशा गोष्टीची शक्यता मांडली नव्हती. गोविंदराव सुद्धा आता रिटायर झाले होते. त्यांचे हातपाय थकू लागले होते. थोडीफार पेन्शनवर घर चालणे अशक्यच होते. त्यात भर म्हणून एके दिवशी सुनया बाथरूममध्ये पडण्याचं निमित्त झालं, कारण त्यांचं वय आता खालावू लागलं होतं. 2 दिवस अल्प आजार काय झाला अन ती देवाघरी निघून गेली. वर्षानुवर्षाची साथ तुटली होती. आता गोविंदराव तर मरून पडले होते. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहून धीर देणारी त्यांना आता सोडून गेली होती. गोविंदराव आता एकटे पडले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई आणि सर्व आधार सोडून दिला होता. त्यांनी सर्व काही राजूवर लुटले होते, कारण त्यांचे स्वप्न होते की राजू मोठा झाला तर आपले पांग फिटेल. मुलगा व सून आले. राहत्या घरावर राजूला डॉक्टर बनवण्याचं कर्ज झालं होतं. ते घर विकून कर्जाची रक्कम फेडून उरलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेऊन गोविंदरावांना घेऊन ते शहरात आले. काही दिवस सुखात गेले. नंतर सुनबाई व गोविंदरावात कुरबुर व्हायला सुरुवात झाली होती, कारण गोविंदराव आता सुनेच्या घरी राहायला गेले होते. रोजचा दिवस असाच निघत होता. सुनबाई तिचे आईवडील मिळून राजूचे कान भरू लागले होते. राजू बायकोचा गुलाम झाला होता. डोळ्यावर धुंदीची पट्टी चढली होती. त्याला आजूबाजूचं काहीही दिसू लागलं नव्हतं. गोविंदरावांना तिथे राहणे असह्य झाले होते, पण त्यांचा नाईलाज नव्हता. म्हातारपण चालायचं तर कसं? आता आपला जोडीदार पण या जगात राहिला नाही, या गोष्टीचा विचार करून ते दिवस काढत होते. एके दिवशी कहर झाला. सुनेने राजूला निक्षण सांगितले, एकतर हा इथे राहील किंवा मी इथे राहील, नाहीतर मी या घरातून निघून जाईल. या गोष्टी गोविंदरावांच्या कानावर पडू लागल्या, पण गोविंदरावांचा काहीही विलाज चालत नव्हता. भूतकाळाला कोण उराशी बाळगते? बायकोही राजूचं वर्तमान होतं, या गोष्टीचा ते विचार करत होते. शेवटी जन्मदात्या बापाला गोविंदरावांना वृद्ध आश्रमात सोडावंच लागलं. गोविंदरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ आता निष्फळ ठरलं होतं. दारात हात धरून स्वतः त्यांनी आपल्या वृद्ध आश्रमात वडिलांना नेऊन सोडलं.
गोविंदराव राजूला विनवत होते. गोविंदराव या क्षणाला खूप हतबल झाले होते. राजूचे हातपाय धरून ते अर्जवे करून पकडत होते. मला काहीही देऊ नकोस. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही. फक्त राहण्यास पथारी व एक वेळचं जेवण, 2 भाकरी खायला द्याल तरी चालेल. पण कठोर पाषाण हृदयी राजूला काही पाजर फुटत नव्हता. चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर राजूंचे बालपण तरळत होते. डोळ्यात अश्रू वाहत होते. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्याच होत्या. आपण जगात एकटे आहोत या गोष्टीची त्यांना आता जाणीव झाली होती. फक्त मरणाची वाट पाहत होते. कारण आता जगण्यासारखं शिल्लक काही राहिलंच नव्हतं. ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे. नशिबात जे काही असेल ते पाहायचे. कारण ईश्वराच्या पुढे कोणीही गेलं नाही या गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती. आणि या जाणीवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले. देवा, काय चाललंय रे? ते डोळे झापून विनवणी करू लागले. देवा, कसले रे हे घोर कलियुग? त्रेतायुगात तूच तर श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दाखवले होते ना. मन देवाला आवळत होते. विठ्ठला, अशी कृतज्ञ संतान मिळणार असेल तर कोणालाच ही मनुष्यजन्म देऊ नकोस रे, ही कळकळीने विनंती करू लागले होते.